हॅलो, हाय, नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे. आणि व्हिडिओला सुरुवात करतो आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे जुना व्हिडिओ हा. कारण की आम्ही गावाला गेलो होतो ना तेव्हाचा व्हिडिओ आहे. माझ्या वडिलांच्या घरी गेलो होतो आम्ही तेव्हा काढला व्हिडिओ. कारण की टाकलाच नाही होता, जमलंच नाही टाकायचं. आणि तिथं आम्हाला जेवण बनवलं होतं ना माझ्या आंब्याचा रस पुरणपोळी तेव्हाचा व्हिडिओ काढला हा. आणि इकडे बघा ही लानी वहिनी भात बनवते, आता भात टाकते. पाणी उकडतंय बा, ऊन आली पाणीला मस्त. तांदूळ स्वच्छ धुवून घेतला 2-4 पाण्याने. आता टाकते. आता ही लानी वहिनी आहे ना भात टाकून घेईल, भज्या पापड सगळं म्हणजे खाली तयार करून घेईल. आणि बाजूला माझी आजी राहते ना, त्यांना पण जेवण सांगितलं होतं ना. मग वरती त्यांच्या गच्चीवरती आहे ना पुरणपोळी बनवता येते तिकडे. इकडे बा पापड पण तळते, आता भात टाकून चला पापड तळते. लानी वहिनी सगळं करून घेईल खाली. आणि वरती म्हणजे दोघी कामं एकदम होतं ना, मग लवकर पटापट आवरून जातं गावाला. आणि गावाला कसं लवकर उठा, लवकर मग सगळं 10-11 वाजेपर्यंत सगळं जेवण बनवून जातं मग गावाला. एवढं भारी वाटतं ना गावाला, खरंच खूप छान वाटतं मस्त. सकाळी एकदम भारीला म्हणजे गावाला कसं आपोआप जाग येते डायरेक्ट. आणि आमचं इकडे कसं आहे, आम्ही उशिरा झोपतो ना आणि सकाळी उशिरा उठतो. आणि म्हणजे दिवस कसं तेव्हा संध्याकाळ होऊन जाते आणि काही समजत नाही. आणि गावाला कसं सकाळी ना आपोआप जाग येते डायरेक्ट. 7 वाजले का डायरेक्ट अशी पूर्ण झोप होऊन जाते डायरेक्ट. कसं गावाला लवकर झोपता आणि सकाळी लवकर उठता, त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाटतं. इथं इकडे मुंबईला कसं थोडं रात्री उशिरा झोपता, सकाळी उशिरा उठता, त्याच्यामुळे मग दिवस एकदम हे जातो. पण गावाला खरंच एकदम फ्रेश वाटतं मस्त. आम्ही 10-12 दिवस राहिलो गावाला, मस्त मजा आली. आता इकडे बा माझी आजीचं घर आहे, मामीचं म्हणजे माझी आईची मावशी आहे बाजूला. माझ्या आईची मावशी बाजूलाच राहते आणि माझी भाऊजाईची मावशी पण तिकडे बाजूलाच राहते. दोघांची मावशी एकाच गावामध्ये आहे. इकडे बा पुरणपोळी बनवत आहे आता मस्त. ही माझी आई आहे, ही मामी आहे आणि ही मोठी वहिनी आहे. हे मामी आहे, पुरणपोळ्या बनवत आहे, मामी आहे. एकदम भारी पुरणपोळ्या बनवत आहे मामी, एकदम मस्त बारीक चटक मऊ. हे बा. आणि त्या ना पिऊला पण बरं वाटत नव्हतं तर मी त्याला पण दवाखान्यात घेऊन गेले होते मी. चला म्हटलं, त्याला जुलाब चालू होते ना, दवाखान्यात घेऊन गेले होते. मग मी काही कशाला घात लावला नाही डायरेक्ट जेवण बनवायला. जमलंच नाही माझं, कारण लई त्रास देत होता तो आणि चिडचिड करत होता. त्याच्यामुळे त्यांनी बनवून घेतलं सगळं जेवण. ही मोठी वहिनी आहे, इकडे ठाण्याला राहते. आणि खापरीवरची पुरणपोळी किती भारी लागते ना रससोबत, एकदम मस्त. आपल्याकडे इकडे खापर नाही राहत, काही नाही, चुला नाही, त्याच्यामुळे काही आपल्याला जमत नाही. आम्ही तावाच्या पुऱ्या करून खातो. बिचाराचं काय हाल करते. तशी हाल करावे लागतात. गोळ्यांना करू उलट ना डायरेक्ट मग जुगामरा काय उलट ना चवळा हात तरी चव पेरावर काही कामची गरम खापरलेलं वडे मारले थोडंसं छोटं व्हायला त्याने तावावरलं होतं मन थोडं खराब घेते म्हणजे फोटी घ्यायचा. आंबा बट होई मग ते आणते ना काहीच तयार तयान करते आता. आंबा घेऊ घ्या आंबा बिवडलेच चक्की का बाय द्यायचं म्हटलं पुढे. याच्यात बघा बदल पाणीच आहे. पाण्याचे टाकलं पाणी ते
जायचं टाकण्याकडे. हो आपला काही म्हणा तुम्हाला वा एक नंबर वाटते. इकडे बघा आता रसोई भात तळण तुळण सगळं तळून झालं, सगळं आवरून झालं आहे. आणि इकडे आता आम्ही आंब्याचा रस करायला घेतला आता मस्त. हे बघा आमचं चिरून घेतो आहे आणि चम्मचने काढतो आहे रस. एकदम भारी रस बनला होता मस्त. चला म्हटलं वरती बी पुऱ्या टाकून झाला आता, थोड्याशाच बाकी होत्या 2-4. आणि खाली पण जेवण सगळं बनवून गेलं होतं. रसच बघा लगेच जेवणला बसले. लहान लहान मुलांना सगळं वाढून दिलं होतं जेवायला, त्यांना भूक लागली होती ना, मग त्यांना वाढून दिली. त्यांची पंगत बसून गेली. मग नंतर आम्ही जेवलो. माझे मामा ते सगळेजण, मिस्टर भाऊ ते सगळेजण जेवायला बसले. मग नंतर ही पंगत उठल्यानंतर मग नंतर आम्ही शेवटी बाया जेवलो. मग वाढायचं काम चालू आहे. वाढत आहे सगळे. इकडे गरम गरम भज्या तळते हे का. इकडे बघा आता आम्ही जेवायला बसलो आहे. सगळ्यांचं जेवण झालं, मग आम्ही बसलो जेवायला. बघा मस्त एकदम भारी बनलं तर जेवण. खरंच खूप मस्त लागलं तर रस आणि पुरी. चला मग बहिणींनो, मी आजचा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. इकडे बघा माझी आई आहे, ही मामी आहे, मोठी मामी, ही छोटी मामी इकडे बसलेली, आणि दोघी भाऊजा आहे माझ्या. चला मग बाय.